बातमी आहे अयोध्येतून। अयोध्येत राम मंदिर उद्घाटनाचा उत्साह पाहण्यास मिळतोय। हनुमानगढीत दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालेलं आहे। 22 जानेवारीला प्रभू रामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर अयोध्या नगरी सजली आहे। अयोध्या नगरी सज्ज झालेली आहे। उत्साहाचं वातावरण अयोध्येत पाहायला मिळतंय, भक्तिमय वातावरण पाहायला मिळतंय। आता अयोध्येत राम मंदिर उद्घाटनाचा उत्साह पाहण्यास मिळतोय। हनुमानगढीत दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसते। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत अयोध्येतून आमचे प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, सध्या आता अयोध्येत राम मंदिराचा उत्साह पाहण्यास मिळतोय, राम मंदिर उद्घाटनाचा उत्साह पाहण्यास मिळतोय। 22 जानेवारीला खरं तर प्रभू रामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर अयोध्या नगरी सजली आहे। तुम्ही हनुमानगढीत आहात आणि दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहण्यास मिळते, तर या संदर्भात ताजा तपशील। निश्चितच खरं तर गेल्या काही दिवसांपासून जे ती इथे भाविकांची रीत वाढली आहे आणि ती मोठ्या प्रमाणामध्ये भाविक जे आहेत ते या सगळ्या परिसराला भेट देतात असं सांगितलं जातंय। मी जो परिसरामध्ये आहोत तो सगळा परिसर हनुमानगढीचा आहे। आपण इथे दृश्य पाहतोय, अक्षरशः लोकांची रांगा लागून दर्शन घेण्यासाठी जी येते या हनुमानगढीच्या परिसरामध्ये झुंबर उडलेली पाहायला मिळते। सगळी जी दुकानं आहेत, रस्त्यांवरची जी मिठाई वाटतात, प्रसाद वाटतात, जे त्या ठिकाणी लोक प्रसाद घेण्यासाठी येतात, त्या सगळ्या दुकानदारांमध्ये गर्दी झाल्यामुळे आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळतंय। आपण जर आता हे दृश्य पाहतोय हनुमानगढीच्या परिसरातल्या मंदिरातली, तर पोलिसांकडून जे आहे ते व्यवस्थित दर्शनाची रांग लावली जाते, परंतु गर्दी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे की प्रशासन देखील या ठिकाणी काहीसं हातबल झालेलं पाहायला मिळत आहे। कारण का गेल्या काही दिवसांपासून ज्या प्रकरणामध्ये आपण बघतोय की 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठेची तारीख जाहीर झाल्यानंतर जी आहे ती एकंदर राम भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण झालेलं होतं आणि देशभरामध्ये हा जो माहोल आहे तो माहोल श्रीराम जन्माच्या भूमीमध्ये येण्यासाठी सज्ज झालेला पाहायला मिळत होता। आणि ही ती दृश्य आपण पाहतोय, देशाच्या कानाकोपऱ्यातून जे आहेत ते नागरिक सगळे या ठिकाणी रामलल्लांचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत आणि आता हनुमानगढीवरती देखील मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी जी आहे ती अशा प्रकारे गर्दी केलेली पाहायला मिळते। कारण का गेल्या काही दिवसांपासून सगळ्या व्यवस्था ज्या आहेत त्या व्यवस्थित सुरू झालेल्या पाहायला मिळतात। अगदी विमान सेवा देखील 6 जानेवारीपासून सुरुवात होते, तर रेल्वे जंक्शन जे अयोध्या धाम जंक्शन आहे त्याचं देखील लोकार्पण कालच करण्यात आलेलं आहे। मोठं जंक्शन ते देखील उभं राहिलेलं आहे, त्यामुळे भाविकांना जे ते अतिशय सोयीस्कररित्या या सगळ्या भागामध्ये येता येतंय। अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून जे आहेत ते सगळे नागरिक या ठिकाणी, भाविक नागरिक या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे रामलल्लांचं दर्शन घेण्यासाठी त्यांचं एक छबी, आपल्या मंदिराची एक छबी आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी देखील हे सगळे नागरिक जे आहेत ते उत्सुक पाहायला मिळतात आणि हाच उत्साह त्यांच्या सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वाढलेली ही रीत पुढच्या काही दिवसांमध्ये दुप्पट होणार आहे, तिप्पट होणार आहे असे प्रकार सांगितले जातात। त्यामुळे या सगळ्या भाविकांना योग्य ती सेवा देण्यासाठी सुद्धा ही अयोध्या नगरीची याची सज्ज झालेली पाहायला मिळते। जी जी रोहन, खरं तर तुमच्या आजूबाजूला भक्तगण आहेत, तिथे अयोध्यावासीही आहेत, तर त्यांच्याशी तुम्ही बातचीत करू शकता का? निश्चितच आपण जर पाहिलं तर देशभरातून नागरिक जे आहेत ते या अयोध्या नगरीमध्ये आलेले आहेत। आपण काही लोकांशी बातचीत करूयात। आंटी जी, कहाँ से आए हो आप? काशी से आए हो। अभी कैसा महसूस हो रहा है, कैसा लग रहा है अयोध्या नगरी में आने के बाद? अच्छा लगा। क्या मांग लेके आए अयोध्या नगरी में? दर्शन करने आए, मांग तो कुछ लेके नहीं आए। अयोध्या नगरी पूरी तरह से बदल रही है, कैसा लगता है ये सब बदल दिखते हैं? अच्छा लग रहा है। अजून काही नागरिक आहेत। आप कहाँ से आए हो? कैसा लग रहा है इस अयोध्या नगरी में आने के बाद? बहुत अच्छा। बहुत सारे बाबा जी, कहाँ से आए हो? अम्बेडकर नगर से। कैसा लग रहा है इस अयोध्या? बहुत अच्छा, बहुत अच्छा, बहुत अच्छा। बदल हो रहा है, बदल हो रहा है, बदल देख के क्या लग रहा है? अरे ठीक है, मोदी का दर्शन, मोदी जी का दर्शन, हनुमान जी का दर्शन सबसे बढ़िया। इतना चौड़ा सड़क हो गया, सब रंग बिरंग लग गया, और क्या कहना है। आपको कैसा लग रहा है, इतना बदल रहा है? थोड़ा राम राज्य है। अच्छा, राम राज्य है। सनातन धर्म की जय हो। कैसा लग रहा है ये सब देख के? अच्छा लग रहा है, सब बदल आप गया। क्या कार्य सेवक हो? हाँ, कार्य से। तो इतना बड़े तरीके से बदल हो रहा है इस पूरी नगरी में, ऐसा बदल कैसा लग रहा है? ये सब बदल देखो। बहुत अच्छा लग रहा है, बहुत अच्छा लग रहा है, बहुत अच्छा, जरूरी भी था। और सनातन धर्म का पालन हो रहा, बहुत अच्छा है। अच्छा,
बहुत बढ़िया है। अभी और भी बदलेगा, अभी कल एयरपोर्ट होगा या जंक्शन होगा या अभी क्या बहुत विकास होगा, बहुत बढ़िया होगा। क्या क्या काम गया है वो होना चाहिए। यहाँ विकास होना चाहिए, जो है सनातन धर्म का पालन होगा, ये सब बहुत बढ़िया है। अच्छा। ये अंतर्राष्ट्रीय प्लेस बनेगा। अंतर्राष्ट्रीय प्लेस बनेगा। हाँ हाँ। अभी देश भर से नहीं तो जग भर से लोग आ रहे हैं, पूरी दुनिया से लोग आ रहे हैं, तो कैसा महसूस होता है सारे दुनिया के लोग यहाँ पे आते? बिल्कुल आएंगे, बहुत अच्छा होगा। ये देशाटन करने लोग आएंगे, ऐसा स्थान कहीं भारत में अगर मिलेगा तो पहला स्थान ये मिलेगा। अच्छा जी। इसने क्या लगता है कि योगी जी के नाम की बहुत चर्चा हो रही है, योगी जी ने क्या ऐसा लग रहा है योगी जी ने पूरा किया है? बहुत पूरा किया है योगी जी। योगी जी के सब चमत्कार है, सब योगी जी का चमत्कार आहे। और क्या है सब। तर ह्या सगळ्यांची हीच भावना आहे की इथं आल्यानंतर सगळ्यांना खूप छान वाटतंय आणि हा जो विकास मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या नगरीमध्ये होतोय, या अयोध्या नगरीमध्ये होतोय, तो पाहून या सगळ्या नागरिकांना जो आहे तो मोठा आनंद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। हनुमानगढी हे 10व्या शतकातील हिंदू मंदिर आहे आणि आता आपण पाहतोय की तिथे प्रचंड प्रमाणात गर्दी झालेली आहे दर्शनासाठी। सुरक्षा व्यवस्था कशा प्रकारे करण्यात येत आहे आणि दुसरं म्हणजे रांगेने जात आहेत सगळे भक्तगण, पण त्यासाठी कसं नियोजन करण्यात आलेलं आहे सध्या तरी? जय जय श्रीराम। तर अयोध्येत राम मंदिर उद्घाटनाचा उत्साह पाहण्यास मिळतोय। सध्या आपण दृश्य पाहतोय हनुमानगढीचं। हनुमानगढीत दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। तर रोहन, पुन्हा एकदा तुला एक प्रश्न विचारते की हनुमानगढीत तू आहेस सध्या, तिथे प्रचंड प्रमाणात गर्दीही दिसते, मात्र सुरक्षा व्यवस्था कशी करण्यात आलेली आहे, नियोजन कसं करण्यात आलेलं आहे? निश्चितच, कारण का ही हनुमानगढी आहे तिला अतिशय महत्वपूर्ण ही सगळी मंदिर परिसर आहे आणि या मंदिर परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर पोलिसांचा देखील बंदोबस्त मोठ्या प्रमाणामध्ये आहे। कारण का ही गर्दी तर काही सांगते, कारण का आता तर ही सुरुवात आहे, नवीन वर्षाचं स्वागत होत आहे आणि या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जे येते सोमवार देखील अशाच प्रकारची गर्दी जी आहे ती होऊ शकते आणि या गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी इथली कायदा आणि सुव्यवस्थेची तयारी आहे, ती तयारी देखील मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आगामी काळामध्ये जो आहे तो याची प्लॅनिंग असेल, या सगळ्याचं नियोजन असेल, ते नियोजन करण्याचं काम विविध भागातील विविध यंत्रणा जी आहे ती करताना पाहायला मिळते। पोलिसांची पथकं जी आहेत ती नेमण्यात आलेली आहेत। प्रत्येक वेगवेगळ्या देवळामध्ये मंदिरामध्ये जी आहेत ती वेगवेगळी पथकं वेगवेगळी पोलीस स्टेशनच्या अंतर्गतामध्ये जी ती देण्यात आलेली पाहायला मिळत आहेत। अशा प्रकारचे प्रसादाचं नियोजन या सगळ्या भाविकांसाठी करण्यात आलेलं पाहायला मिळतं। त्यामुळे एकंदर ह्या सगळ्याची माहिती आधीपासूनच आहे, या सगळ्या लोकांना त्यांना माहिती आहे की या ठिकाणी येत्या काही दिवसामध्ये मोठी भाविकांची जी आहे ती रीग लागणार आहे। त्यामुळे या सगळ्या भाविकांच्या सोयीसाठी आणि त्यांना उत्तम सेवा मिळवण्यासाठी हे सगळे लोक आता सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत। जी रोहन, खरंच खूप छान माहिती देत आहे। खरं तिथलं वातावरण अगदी भक्तिमय झालेलं आहे आणि सध्या हनुमानगढीत श्रीरामच्या घोषणा देण्यात येत आहेत आणि या घोषणांनी परिसर दुमदुमून गेलेला पाहायला मिळतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।